एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते। मुळशीतला कुख्यात गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमीची तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज म्हटलंय। ठाण्यात राज्य कार्यकारिणीच्या आधी पत्रकारांशी बोलताना बापटांनी ही माहिती दिली आहे। विठ्ठल शेलारवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये शेलारवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती। त्यामुळे आणखी कोणती तपासणी आता गिरीश बापट आणि त्यांची पार्टी विथ डिफरन्स करणार हे न उलगडणारं कोड आहे। काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांच्या उपस्थितीत विठ्ठल शेलारने भाजपमध्ये प्रवेश केला होता। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, गिरीश बापट म्हणतात की आता गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का विठ्ठल शेलारची तपासू, मात्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यावरती कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, काय नेमकी पार्श्वभूमी आता हे गिरीश बापट तपासणार आहेत? खरं तर गिरीश बापट यांचं वक्तव्य धक्कादायक आहे, कारण त्यांनी स्वतःच कॅमेऱ्यासमोर जरी प्रतिक्रिया दिली नसली तरी प्रत्यक्ष बोलताना सांगितलं की गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी हे पक्षप्रवेश हे पुणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। त्याच्यामुळे या पक्षप्रवेशाच्या वेळी अनेक लोक गर्दी करतात, तेव्हा शेलार यांचा पक्षप्रवेश झाला असावा आणि ज्या प्रकारे आता टीका होते तर आम्ही त्यांना कुठलंही स्थान पक्षामध्ये दिलं नाहीये, कुठलीही जबाबदारी दिली नाहीये। मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे आम्ही तपासून बघू अशा पद्धतीचं वक्तव्य जी 24 तासशी बोलताना त्यांनी केलं, कॅमेऱ्यावर जरी प्रतिक्रिया दिली नसली तरी। मात्र एक गोष्ट यामधून स्पष्ट होते की निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, पक्ष सर्व ठिकाणी पोहोचवण्यासाठी सर्व पद्धतीचा उपयोग करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शेलार यांना प्रवेश दिला आहे। मात्र आता ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं की आम्ही पार्श्वभूमी तपासून बघतो, थोडक्यात भाजप या प्रकरणातून हात झटकत आहे आणि आता हे प्रकरण अंगावर शेकत आहे असं लक्षात आल्यावर अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं किंवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया भाजप देताना बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे नक्की भाजपला काय साध्य करायचंय, गुन्हेगारीकरण जे आधी इतर पक्षांमध्ये होत होतं किंवा भाजप स्वतः टीका करायचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत, तेच आता स्वतःच्या पक्षामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना स्थान देऊन नक्की कुठल्या दिशेने भाजप चाललंय हा यातून प्रश्न निर्माण होतोय। थोडक्यात भाजपची वाटचाल ही आता गुन्हेगारांचा पक्ष म्हणून होते की काय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गिरीश बापट यांच्या सिद्ध होत आहे। आता पाहूया आपण नक्की यापुढे काय या संदर्भात घडामोडी घडतात। आपण जाऊयात थेट ठाण्याला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सध्या संबोधित करतायत। जयवंतीबेन मेहता या सभागृहामध्ये आत्ता बसलेलो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जयवंतीबेन मेहता या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या एक ज्येष्ठ नेत्या होत्या। आमदार, खासदार, केंद्रात मंत्री, पक्षाच्या पदाधिकारी, पूर्वीपासून त्यांनी भाजपचं काम केलं। ते आज आपल्यात नाही आहे, त्यांचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे। अशा या सभागृहात ही बैठक आपण संपन्न करतोय। आवाज येत नाही? अशा या सभागृहामध्ये ही बैठक आपण तू नको वाढू, माझा वाढवतो। ही बैठक आपण घेतो। ठाणे शहराच्या अध्यक्षांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की 92 साली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पहिली बैठक झाली होती। मला असं वाटतं की त्यानंतरही एक बैठक भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी झाली आणि आज 20-25 वर्षानंतर या ठिकाणी ही बैठक आपण घेतोय। खरं तर ठाणे हे भाजपचं बळ असलेलं बालेकिल्ला अशा प्रकारचं शहर आणि ग्रामीण भाग होता। एकेकाळी ठाणे जिल्ह्यामध्ये रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, जगन्नाथ पाटील या नेते मंडळींनी लोकसभेमध्ये भाजपचं नेतृत्व केलेलं आहे। गजाननराव कोळी हे आपले पहिले आमदार, अरविंदजी पेंडसे यांनी या ठिकाणी जनसंघाच्या कामाची सुरुवात केली।
वसंतरावजी पटवर्धन यासारख्या महान नेत्यांची खऱ्या अर्थानं ही भूमी आहे. अशा या महान नेत्यांनी ज्या ठिकाणी काम सुरू केलं, या ठिकाणी ही बैठक आपण बोलवतो आणि या बैठकीतून आपण एक प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार आपल्याला करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, अजूनही येत नाही. आपल्याला माहिती आहे की 6 आणि 7 जानेवारीला दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची बैठक झाली आणि केंद्राच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्याच्या नंतर 15 दिवसामध्ये राज्याची कार्यकारिणी व्हावी अशा प्रकारच्या सूचना आहे आणि त्यामुळं आज आपण ही कार्यकारिणी घेतो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्य सरकारची 2 वर्षाची कारकीर्द आणि 2.5 वर्षाची केंद्राची कारकीर्द या दोन्हीच्या कामावर या देशातल्या जनतेने समाधान व्यक्त केलं आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हा कौल दिलेला आहे. 2 वर्षापूर्वी आपलं राज्य सरकार राज्यात आलं, त्यावेळेस आपण काही आश्वासनं दिली होते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आश्वासन होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही बांधू आणि इंदू मिलची जागा आम्ही या स्मारकासाठी देऊ. आणि आपण बघितलं असेल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे स्वतः त्या स्मारकाच्या उद्घाटनाला आलेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक असणाऱ्या परवानग्या आपल्या राज्य सरकारने पाठपुरावा करून केंद्राकडून आणल्या आणि त्या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आम्ही अरबी समुद्रामध्ये बांधू अशा प्रकारचं आश्वासन काँग्रेसने सुद्धा दिलं होतं. परंतु त्यांच्या 15 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस हे आश्वासन पूर्ण करू शकलं नाही. ते महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सरकारने हे आश्वासन पूर्ण केलं आणि आपण बघितलं की या आश्वासनाची पूर्तीसुद्धा आपण केली आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी येऊन या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. कधी नाही एवढं जनसमर्थन या दोन्ही गोष्टीला आपल्याला मिळालेलं आहे. ओबीसीचं महामंडळ या राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारची गेल्या अनेक ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय या राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्ष या राज्यामध्ये होती. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या काळामध्ये ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या राज्यामध्ये ओबीसीसाठी एक स्वतंत्र मंत्रालय या ठिकाणी स्थापन केलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या सरकारने या राज्यामध्ये केलेल्या आहेत. ग्रामीण भागासाठी सुद्धा जलयुक्त शिवारासारखी योजना असू द्या, पिण्याच्या पाण्यासाठी योजना असू द्या, स्मार्ट सिटीची योजना असू द्या, असे अनेक प्रश्न आपल्या सरकारने यशस्वीपणानं हाताळल्यामुळं आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सातत्यानं यश मिळत आहे. आपण बघितलं असेल की आपलं सरकार आल्याच्या नंतर नांदेडमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, संभाजीनगरची निवडणूक झाली, अशा अनेक निवडणुका झाल्या. या साऱ्या निवडणुकीमध्ये आपण यश संपादन केलेलं आहे. आणि आत्ता खरी परीक्षा आपली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे. राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे. 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम केलं
त्याहीपेक्षा जास्त कष्ट घेऊन, त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेऊन या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही 1 नंबरचा पक्ष बनू अशा प्रकारचा संकल्प करून आपल्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.